गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा. आज सर्व पूजन आहे. देव वगैरे सर्व तांदळामध्ये ठेवलेले आहेत. असा माझा एक अंदाज आहे की आजच ही पूजा करून देव गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात येईल. अगं मी त्या प्रतीक पाटलांची ग आणि इकडे बसेल तुम्ही. सो हॅलो गाईज, केआर ब्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि हा माझा इकडे गावचा पार्टनर, इकडे सासरवाडीचा माझा पार्टनर आहे एकदम खास. त्याला आता घेऊन फिरतोय मी. त्याला जनरेटरला येतोच तुम्हाला. काका, आज कोणती पूजा आहे? आज कोणती पूजा आहे? आज अग्नी हवन स्थापन आहे. अग्नी हवन स्थापन. मग आज आपण पिंडीला आतमध्ये नेणार ना? हा, आज काल देवता स्थापन झाल्या. आज अग्नी हवन स्थापन. आज सगळ्या देवतांचं आज इथे हवन होणार. अच्छा. तर मग आज दिवस दुसरा आणि आज सर्व मुलं म्हणजे आज गावठणवाडीकडे सर्व व्यवस्थापक गावठणवाडी आहे. काल जैतपकर वाडीवरती होते व्यवस्थापन पूर्ण. म्हणजे जेवणाचं नियोजन म्हणा किंवा नाश्ता म्हणा, सर्वांना पाणी पुरवठा म्हणा, सगळ्यांची क्लिनिंग वगैरे सर्व काल जैतपकर वाडीकडे होतं आणि आज आहे गावठणवाडीकडे. त्यांची अशा प्रकारे सर्वांची तयारी चालू आहे इकडे. आणि आता सकाळी सकाळी नाश्ता आहे. नाश्ता वगैरे कसा आहे? कांदे पोहे झालेत, शिरा बनायचा बाकी आहे. अच्छा. शिरा आज नाश्त्याला शिरा. अरे वा. कांदे पोहे काल फक्त कांदे पोहे होते. ब्राह्मणांचे. आज ब्राह्मणांचे फक्त कांदे पोहे. हा, चहा नाश्ता सगळं लोकांचा झालेला चालेल. चहा वगैरे. ओके, चला भेटू थोड्या वेळाने. भाऊजी, चहा वगैरे झाला की नाही? चहा नाश्ता झाला का? तुम्ही केला ना नाश्ता अजून? अच्छा. सार्वजनिक होत आहे. सार्वजनिक नाश्ता बनतोय. झाला नाश्ता वगैरे? हा, नाही केलं तरी चला मग आता जायचं आहे कणकवलीला. कणकवलीला जायचं आणि जनरेटर घेऊन यायचं आहे. इकडच्या मला वाटतं राजूचा भाऊ आहे, त्याला घेऊन जाणार मी आता कणकवलीला. आणि तिकडून मग जनरेटर वगैरे घेऊन म्हणजे सेटअप लावायचं आहे. 10:30चा टाईम होता. उठलो लेट, 8 वाजता उठलो. म्हणजे 7:45ला उठलो, पण थोडं तयारी वगैरे करायला थोडा वेळ झाला. बरेच लोक आलेत पल्लवीच्या घरी, त्यामुळे वेळ मिळत नाही. पटापट सगळ्यांना आंघोळीसाठी गर्दी, इकडे तिकडे बाथरूम सगळे फुल असतात. मग त्या हिशोबाने पटापट निघून मी आता आलो. हा तेच. आता जस्ट सुरुवात आहे. आणि तयारी केली सूरजने. हा, सूरजने पाण्याची बॉटलची तयारी केली आहे. वाटणार सूरज. चला मग. अरे हा नरेंद्र आलाय बघा इकडे. इकडे हा आपला डीजे ऑपरेटर, मंडप डेकोरेटर, जे सुप्रसिद्ध आहे इकडे आमच्या इकडे तो सर्व गोष्टींमध्ये. हे काका बघा, सोनार काका एकदम टकाटक तयारी वगैरे करून. बर्फ वगैरे आलाय सर्व. आता पिंट्या नाश्ता करून जा. हे आमचे बंधुराज आहेत. या सध्या गावी स्थायिक आहेत आणि गावीचे व्यवसाय वगैरे करतात. पिंट्या राणे फेमस आहेत एकदम. तर मग अशा प्रकारे नाश्ता वगैरे चालू झाला आहे. आजचा स्पेशल शिरा.
चमचे इकडे द्या ना. नाश्ता करून घ्या प्रतीकराव. गुड मॉर्निंग. नाश्ता करून घ्या. नमस्कार. बरं बरं. गुड मॉर्निंग पाटील साहेब. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. संदेश भाऊंना दिले कार्य बघू शकता तुम्ही आणि वेळेतच एकदम मी पोचलो. त्यांना खूप आवड आहे सर्व गोष्टींची. खूप चांगले ॲक्टिव्ह आहेत ते. अरे काका कोकम सरबत धन्यवाद. हो छान दिसतात सगळ्या. वा हिरोईन. कोकम सरबत आमच्याकडे आज. बघा मस्त वेगळी. आज काल होते जिरा सोडा आणि आज आहेत कोकम सरबत. काल जिरा सोडा स्पेशल. एक नंबर एक नंबर. मस्त टेस्ट आहे. या घरगुती बनवलेलं आहे कसं काय. हॉटेलमध्ये पण असं भेटत नाही. इकडे म्हणून साहेब आपले साखर वगैरे घेऊन आले. पांढऱ्या कुठे आहे. कुठे तू कुठे. हा अजून कुठे अरे चला जरा तो वाटायचं वगैरे आहे. तू आलाय कशाला. तू थांब. तू काही कामाचा नाही आहे. आता आलो तो उतरून. चालेल 4.5 7.5 केवीचा आहे. चालेल ना. तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या टॉपला आहेत आम्ही दोघं. खांडेकर काका आणि मी. आता आम्ही कळस लावण्याचा कार्यक्रम करणार आहोत. इकडे वरती टॉपचं जे कळस आहे ते बघा गेलेत काका. किती या काकांची डेअरिंग आहे बघा. कळस लावतात. समोर इकडे द्रोण पण आहे बघा.
आता हा दुसरा कळस लावतोय आम्ही. हे काका वगैरे आलेत. गडचे काका दुसरा कळस लावणार आहे. या या. हर हर महादेव. नमो पार्वती पते. सध्या आता आम्हाला आता जनरेटर चालू करणे, कसं चालू करणे, कसं बंद करणे आम्हाला मित्र भाऊसाहेब आमचे दाखवायला आले. अजून इथून पंचायत साहेब. आणि आता आम्ही ट्राय करतो याचा कसा. चला अशा रीतीने किरण भाऊ शिकलेला आहे. अरे यार काका चालू आहे नापण्यामध्ये खांडेकर वाडीमध्ये. आणि तिकडे एक पाण्याचा नदीचा स्पॉट आहे, तुम्हाला दाखवतोय. सगळे बघा आम्ही मी तर झोपलो होतो आणि लोक सगळे घ्यायला आले मला. तर मी तर फर्स्ट टाइम आलो आहे. हे बोलतात खांडेकर वाडीमध्ये चल, खांडेकर वाडीत चल. तर मग आलो आणि हे सगळे असे. अरे गणेश तू कधी आला होता? अरे यार आम्हाला सांगत तरी जाऊ ना यार. अरे आयकॉन प्लेअर. आणि हा आहे तो स्पॉट बघा, अप्रतिम असा. गरम पाणी मस्त आहे. आता फ्रंट व्ह्यू मिळेल, मगाशी बॅक व्ह्यू होता. लागलं का रे? लवकर चला. सुंदर अशी जागा भेटलेली आहे आम्हाला, हिडन प्लेस. वरती आलोय.
पप्पा एवढी मजा आली की पूर्ण दिवस इथे राहणार होते. वाजल्यात आता 8:30 आणि आम्ही आता चाललोय चायनीज भेळ खायला. तर हॅलो बॉस, हाव यू? कसं आहेस? तर मग ही सगळे मेवणे वगैरे आहे सगळीकडे चायनीज भेळ वगैरे खात आहेत. महेश राव आहे. तिला काय खाल्लं तू? काय गाईज, आम्ही आता चायनीज भेळ खाल्ली. चायनीज भेळचा स्टॉल लागलेला आहे इथे. चायनीज भेळ प्लस मंचुरियन आणि खूप टेस्टी आहे. अच्छा, तुम्ही काय काय ऑर्डर केलंय? काय काय ऑर्डर केलंय? मंचुरियन भेळ आणि चायनीज भेळ. काकांच्या चायनीज भेळच्या शॉपचं नाव काय आहे? त्यांचा जोगेश्वरीला शॉप श्री गांगेश्वर हा, श्री सातेरी सातेरी स्नॅक्स हात काढ. जोगेश्वरला कुठे आहे तुमचं? मजासवाडी. भाऊजी तुम्ही काय ऑर्डर केलंय? नाही बोलवलं, मी अजून ऑर्डर नाही केलंय. मंचुरियन भेळ. बघा रात्रीचं मंदिर कसं सुंदर दिसतं, कसा व्ह्यू आहे. चला मग दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची सुरुवात झाली. इकडे अशी जोरदार तयारी चालू आहे सर्वांची. बघू शकता बिचारे सर्व मुलं आपली धावपळ करत असतात. सगळे बिचारे धावपळ करत असतात. पांढरा बाबू एकीकडे, बाकी एकीकडे. आता आम्ही जेवायला बसतोय. या सगळ्या घरणी आहेत बघा. मस्तपैकी जेवतात. सगळ्यात शेवटचं जेवण आमचं. मस्तपैकी डाळ भात, पापड, मुगाची भाजी, लोणचं आणि जिलेबी. हे भजन बघायला आता सगळे उत्सुक आहे. सगळ्यांचं जेवण झालं का? आता इथे चालू होते सगळ्या बघायला मनोरंजनचा कार्यक्रम. बघूया थोड्याच वेळात आपण. पान सुपारी खाऊन मस्तपैकी आनंद घेणार आहेत कार्यक्रमाचा, बरोबर ना? अरे खाली आहे बबले. कला क्रीडा व संगीत सोंगी भजन संस्था यांचे आयोजित कोल्हापूर आणि मौजे दुगुळेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आता आपण कार्यक्रम इथे साजरा केलाय आणि आता त्याचा उद्घाटन सोहळा आपण चालू करतो इकडे. आज या ठिकाणी गागेश्वर मंदिर याचा उद्घाटन सोहळा या निमित्ताने हा आज आम्ही भव्य सोंगी भजन घालून हे ठेवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी हे श्रीफळ दिलेलं आहे. ते आम्ही श्रीफळ घालायला गेलेलं आहे आणि त्याच्याबद्दल हे तुम्हाला कार्य आदर्श यशस्वी पार पडावा अशी आम्ही धन्यवाद पण देतो. विठ्ठल सासवानी सासरा धीर तो तिसरा ओव्या गावो व्रताला तो येरबा विठ्ठल दिवसी व दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेठे गे लावून पाची बोटे घेतो रे बा विठ्ठला तू रे बा विठ्ठला तनेने जाते गाईले फिरती मागे राहिले थोडा सारा होईल तू ये बा विठ्ठला
जात्यावर दळण दळीते जात्यावर दळण दळीते बाई बाई जात्यावर दळण दळीते बाई ग जात्यावर दळण दळीते जात्यावर दळण दळीते मध्ये येतात आणि ज्यावेळी आपल्या चितेला अग्नी दिले जाते ना त्यावेळी सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार आपल्याकडे पाठ फिरवून निघून जातात आणि त्या चितेवर फक्त आणि फक्त आपण एकटेच जळत राहतो. म्हणून म्हणतो नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जासील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. ओ चिताक पटल्या घातल्या नव्हत्या मग हे कोणी सांगायचं? जरा मोठ्या घराण्यातल्या सर्व बर खरं त्या म्हातारीला नुसती एक खोड होती. काय रे? ती नुसती काय म्हणायची माहितीये का? काय म्हणायची? माझी पप्पी. गाढवा तुला अक्कल बिकल आहे का जरा? हा 70 वर्षाची म्हातारी पप्पी मागेल का तुझ्याकडे? तुमचं हित असं झालं माझं स्टँड वर काय झालं असेल माझी चड्डी चवली झाली. बरोबर आहे तुझा मुद्दा बरोबर आहे. मी म्हणलो आता म्हातारीचा लग्नात करायला गो जरा बघलेला झालो तवर आली इष्टी. बरं झालं बाबा सुटलास. इष्टीत पहिल्यांदा मीच काय तेवढा घोडघोडी आहेच असतो. इष्टीत पहिल्यांदा मीच चढलो आणि काय सांगू तुम्हाला काय झालं? मी बसलो इकडे म्हाताऱ्याने यावून मागे बसावं का नाही बर
ते कंडक्टर बसती तिथंच बस. अरे लेवान काय रे, काय नाव आहे त्याचं? गणेश हा. गणेश येणार हो. अरे 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 अरे, त्याने काय केलंय माहिती आहे का? काय केलं रे? आमच्या तुरगोडची पुरगी पळून आणली या. बर. बहुतेक काका त्यांच्या घरला गेला असतील. अरे वा वा, म्हणजे पळवा पळवीत काकांना आपण बेताकी जादा मिळत असती. एक 5 मिनिटं काकाची काकांचे 5 मिनिटं वाढ बघे. ऐकू येते काका काय होते तुला? पुसाट 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 दिसते आणि सपाट 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 ऐकू येते. असू दे, कुठला तरी प्रॉब्लेम झाला. ए महादेवा, ते ना तुझा जरा केचमा इकडे देतो. अरे चष्मा तरी म्हण. एका आर्मीत बंदुक्या साफ करावी होत्या का काय हो पाटील? चूक शेवट त्याच्या. काका आता कसं सपाट दिसत. आता दिसतंय का पूर्णच बंद होते कुणाल? काका तुम्ही काय केलं जा? जरा फिनिशिंग केलं. आता कसं जरा बरं दिसायला लागलं. नाव कोणत्या भावनाच विचारलंय? अगं कुठला भाऊ गुण बसलीस? नवऱ्यानं पैसे तर त्याचं आणलं ग. अगं तसं नाव कोणत्या दारानं विचारलंय? अगं मी मागल्या दारणा. तुझं पेटून पडलं ते मागलं दार काय? अगं तसं नाव किती रुपयाच्या दारानं विचारलंय? अगं असं विचार की 2 रुपये दरानं गहू आणलं, 3 रुपये दरानं तांदूळ आणलं. अगं स्वस्त मिळतात की काय? अगं बाई स्वस्त मिळतात की अगं गं? तुलाच कसं 2 रुपयाच्या 3 रुपयाच्या दरात ग? आम्हाला कसं 9 रुपयाच्या 10 रुपयाच्या दरात मिळते का ते? अगं गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने योजना अंमलात आणली ग. योजना तुला तेवढा लाभ होते ते काय? होय ग. तुला माहित नाही व्हय? अगं काय काय? ह्या गावचा रेशनवाला हिच्या जास्तच ओळखीचा आहे ग. काय सांगायला लागलीस काय? म्हणून म्हणते सारखं मागल्या दारानं. म्हणूनच आम्हाला धान्य कमी मिळते वे काय? बघ की तर बाई, परवा हळदीकुंकाला गेले होते, बघते का घरात तप्पीच्या तप्पी. खरंच का काय? होय बाई, चपात्या बघ की कशा सुट्टा लागल्या आता. ते दिसतंय की काय? साडीत पोट पण मावना झाले आता ते. अगे तुझ्या नवऱ्याची ओळख तरी करून दे की काय? सांगूच म्हणतेस अगं भाई सांग की काय? अगं इथं पुढे बसला असतील काय? अगं कार्यक्रम मला पुढेच बसणार की काय? सांगूच म्हणते. अगं सांग की काय? ओमकार सोनार ग. भाई त्यांची होय गे? अगं काय करतात गे? फार्मा मेडिकल आहे. खरंच का गे? होय ग. तिथं जाईल होय. जरा बसलं तरी गोळ्या खात जा बाई, तब्येत कमी व्हायची का? होय, ते जात्यात गोळ्या द्यायला आणि रेशन येते पाठीमागलं. खरंच का गे? मोह नाही ती मोये मोये करत आली या. तुला एवढा वेळ का ग? काय सांगायचं बाई? काय झालं आता? अगं आमचं ह्यांनी ह्यांनी म्हणजे आमचं हे काय म्हंटल? काय म्हटलं माहितीये? हा? चिम्मा फुगडीच्या पारंपरिक कार्यक्रमाला चालल्यास तर नऊवारी साडी नेसून जा. मग बरोबर तर आहेच की ग. आता मला इथे होय बाई साडी नेसाय. मग काय घालतीस ग? मी रोज घरात प्लाझो घालते. होय, ते सगळं संग्राम डंगराम. होय बाई, मला सगळं गळागाम गुळगाम लागतंय बघ. वारा आल्या उडून जाते अगे मग. आता ते पुढचं बोलायची काय गरज आहे तुला? आता हाय तेच बोलले ना ग. मग तुला साडी कोणी नेशिवली ग? अगं ह्या चष्मावाल्या मावशीनं ग. कशी कटातच बसली मग. खुर्चीवर हसती आणि तिच्याकडे बघून मग. एवढी का हसायला लागली ग ती? का हसायला लागल्या? काय झालं? सांगू म्हणती. सांग बघू. अगं बाई, आज इथं महाप्रसाद होता मंदिरात, तिथं तिला जेवाय जायचं होतं आणि त्यात मी गेले मला साडी नेशी म्हणून, तर गडबडीत एवढी गाठ आवळून ठेवली पुढे काय सांगायचं. पाण्याचा तांब्या सुद्धा घ्यायला येईना खाली वाकून. आमच्या यांनासनी म्हटलं तांब्यावर पाणी द्या घरात, तर सलांची बाटलीच बांधली आणि पी म्हणते केवढं प्यायचं तेवढं पाणी. घरात बांधल्या बाटली, इथं कुठं बघालीस? मला वाटलं हिताने सोय करून ठेवली का काय? तर ते ना मग ह्या पुढे बसलेल्या एवढ्या घासत्या टाळ्या वाजवून. अगं ह्या सगळ्या माझ्या क्लासमेट नाहीत होय. क्लासमेट आहे का? मग काय? तू आणि कसला क्लास लावलाय? अगं बाई, ह्या सगळ्या बघितल्या नाही कशा ड्रेसवर आहेत, त्यामुळे त्या मावशीकडे आम्ही साडी नेसायचा ऑनलाईन तास लावलाय ना. का त्या मावशीकडे मोबाईल तरी आहे का ग? त्या मावशीकडं हा नाद करू नकोस त्या मावशीचा. हा ग. एवढा मोठा आता सफरचंदचा फोन वापरतीय. तू आणि कसला ग? तुला माहित नाही बाय? नाही बाई. त्या सफरचंदला काय म्हणतात का इंग्लिश मध्ये? ऍपल. आणि मग फोनवर असतो इथं. मग तुला आयफोन म्हणायचं आहे व्हय? अगं बाई, मला नाही, तिला आयफोन म्हणाले येत नाही. ना कंडगलीला सांगत जाते माझ्याकडे अर्धा सफरचंदचा फोन आहे म्हणून. आणि तुझ्याकडे कुठला तो छयाचा? होय काय ग, बटन दाबून असतीस होय ग? आता तू चालीस ना नाचत. अगं बाई, तुला आता तर त्यात का लाजायचं? अगं मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत कधीच नावानं हाक दिलं नाही. मग काय म्हणतेस ग? मी लाडाने त्यांना पिल्लू म्हणते. कशाचं? कोंबडीचं? अगे
लाडानं पिल्लू म्हणते. मग तिचं काय बारसं घाला नाही वेग घातलंय की. सांग बघू नाव. सांगू म्हणतीस? अगं मी त्या प्रतीक पाटलांची ग. त्यांची होय. होय बाई. काय करतात ते? कुठलं काय करतात नुसतीच टारारे रेटी रेटी. अगो बाई त्याच्या मेडिकल आहे बघ. अरे टारारेरी म्हणजे तसलं काय नाही, गाडी फास्ट पळवत्यात. होय मग काय. होय व होय भाऊजी. भाऊजी भाऊजी करून लय माझ्या पिल्लूकडे बघू नकोस, नजर लावशी. नजर लावायला इडली लिंबू बांध की खाली मग. बाई पायावर पाय ठेवून बसल्यात आणि बघत. लय बघू नकोस 3 तासच आया. बाई नजर पण हलव ना. त्यांच्या नजरेवर नजर तू कशा ठेवायला, तू इकडे पुढे बघ की. तुझ्या म्हणून कोण आलं नाही का? अगं माझी मैत्रीण येणार आहे. येणार तर ना. येणार. कुणाची ग तू? ह्या दिवळ वळायचं बंद कर, तिच्या पोटात ढवळायला चालू होतंय लगेच. तुझ्या भाषेत विचार बघू जरा तिला. ए अवा ನಿನ್ನ ಗಂಡ ಹೆಸರು ಹೇಳು. ತುಪ್ಪಕೊಂಡು ಬಿಸ್ತಾರ ಇಲ್ಲೇನೆ ಬಿಚ್ಚದಿಲ್ಲ ಕಟ್ಟೊಡ್ದಿದ್ದು ಮತ್ತೆ ಜಿಮ್ಮ ಪುಗಡಿ ಆಡ್ದಿದ್ದು ಇಲ್ಲಿ. ಇಲ್ಲೇವಾ ಇಲ್ಲವ ಎಲ್ಲಿ ಶಾನೆ ನನ್ನ ಕೂಸ ಹೇಳವ. चिमट पकडम आत्ता का हिला तुझा डमडम आणि टमटम. नवऱ्याचं नाव सांग. सांग बघू नवऱ्याचं नाव. इश आता ग तिच्या तोंडावर काय मिश्या दिसत होय का तुला. सांगायलाच पाहिजे. हा होय सांगायलाच पाहिजे. अगं मी त्या प्रवीण गुरुवांची नव. बाई त्यांची होय ग. काय करतात ग ते. अव्वा मला काय करते. अरे काम धंदा काय करतात. अग बाई आमचं हे डायमंड बनवत्यात. बाई बाई इथं बसून लाजा लागल्यात की. यो कुठला हिरा उडकून आणला समोर. ए बाई ते आमचं न्यू कॉलेज मध्ये असताना जुळलं या. माझं लव्ह मॅरेज हाय. कुठल्या गॅरेज मधून आणलेस. अगं गॅरेज नव्हतं मग माझं लव्ह मॅरेज हाय. लव्ह मॅरेज केलंय सावय. होय ते नव भाऊजी. भाई हसायला लागल्यात नुसतं. ए बाई हळदी कुंकू गुव्याचा वेळ झालाय. स्वर्गीय आईच्या स्मरणार्थ सौ सुवर्ण अनंत पाटील. अंगठीची साथ दंडाच्या बाजूबंदांचा आवरच ताट कमरेला कमरपट्टा छल्लाई पोचला पायी पैंजन जुडवी मासोया केसापासून पावलापर्यंत अलंकाराने सजले वट पौर्णिमेची परंपरा मी आनंदाने जपले. माझ्या या शृंगारला अर्थ येतो वंट्या रावांच्या नजरेने हाच करा दागिना सांगते नाही मनाने. तुझा उका नाही कुणी समोरचा कसा पेंगा लागलाय बोल. तुम्ही का पेंगा लागलायसा. तुम्हीच मी तर यांना घरात भांडी घासायला ठेवून आलो या. आणि तुम्ही तर पेंगा लागलायसा होय. ते नो बाई हा माझी तुल्याने कामावरायचे ते आवडून येते. बर बर बरं ऐक तर घेते तर मग 440 करंट माझा तुम्हाला सोसल काय. 440 करंट माझा तुम्हाला सोसल काय. ओ प्रवीणराव मला करंट असून तुम्हाला व्होल्टेज कमी काय. अगं आता तुझ्यासारखी डीपी बघितलं त्याची फीज उडाली असेल. ए बाई त्यांचा डीपी बीपी काय जात नाही. मग त्यांच्या डांबा पावडर चढल्या. मग तांब्यावर पाणी वाहत की. होय काय. मग काय तांब्यावर पाणी तो केस उभा करून घेतो. आता तूच म्हटलीस की पावडर चढली आहे. हा असू दे बाई माझं लाडाचं आहे ना पिल्लू ते. आता तुझं लाडाला असतं की बाई. ते हो ते घे बरं उखाणं. बर घेते ऐकते. आलाला रुकवत त्यात होती परत. आलाला रुकवत त्यात होती परत. परातीत होत्या शेंगा. परातीत होत्या शेंगा. त्या शेंगात शेंगा कशाच्या. त्या शेंगा होत्या वरण्याच्या. शेंगात शेंगा कशाच्या. त्या शेंगा होत्या वरण्याच्या. आणि प्रतीक पाटलांचं नाव घेते मी प्रेमात पडले गिरण्याच्या.
काय पिसाळी बिसाळीस का काय ग? का ग अगं त्या प्रतीकला डायरेक्ट घेऊन म्हणतीस ते? अगं लाडानं. होय काय? मग काय आता तुझं प्रतीक एवढी मोठाशी काठीच काढून बसले बघ. तसं काय करत नाही बाई. तसं काय करत नाही कुठलं. कसं घरात गेल्या गेल्या तुला सुपलं शॉट देते बघ. अगे डायरेक्ट घिरण्या म्हणत्या. अगं लाडानं म्हणते. आणि प्रेमाने काय म्हणत्या? पिल्लू. बाई ह्यो काय प्रकार म्हणायचा? अगं सासू पुढ्यात असली की पिल्लू इकडे या म्हणते आणि एकटंच असले की गिरणे इकडे या असं म्हणते. अगं बाई म्हणजे प्रत्येकला बोली का धोका तिथे असं वाटतं. धोका नाही बाई. मग काय मोका? अगं ये तोच हा एक बोका ग बस. अगं बाई ते नव ग आली वैभवात नाही बॉक्स घेऊन. चालेल गाडीला घेतीस वय मग गुरुजीन तुला काय शिकवलं? मला वय हा पाले शिकवले. सर्वांना म्हणला घेऊया मग तुझ्या बाणा असा कधी पाळा म्हणलेला का? बेच्या वर जरा सुद्धा चढण्यात झाले ते सांग तिकडे. ते म्हणते बघ हे म्हणते बघ. मी म्हणतो बघ बाळा भाजून दे परत आला वाट मी झालो पाच गंगी झाली नापास म्हणून पाडायचा का? मग त्याची गाणं म्हणून घ्या. म्हणजे गोट्या गोट्या नाव आहे बघ. त्याच्यासाठी एखादं गाणं म्हणत काय दाजी म्हणून पाहू द्या मला बघूया सारे गा आता तरी जमलं काय? इकडे 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 आला इकडे ये. एका योग फ्री. तिची लावू नको आमच्या जोडीला. लाजतोय वाटतं. एक काम करा त्यामध्ये या. हो पाटील त्यामध्ये चला. मला बी घ्या की. जाऊ दे. येणार काय ते बघूया. अरे तुला काय करायचं का? अगं थनकराचं पोर एवढा अडका असतंय व्हय? अरे सगळी पोरं नाचाय पाहिजे. ही सगळी बारकी बसेल का नाही? सगळी नसतात बस सगळी. बघ नाही नसली तर. आणि इकडे बसेल का नाही ती शिट्ट्या घालतील शिट्ट्या. आणि इकडे बसेल का नाही ती फेट उडतील फेट. म्हणतो की दा मला भलं तुझं वारग मी तुझं वारग तुझ्या मतासाठी माझं
ए बाई काय इथं राहायचं नाव आहे का ना? ते रातभर झोपत नाही सोड. त्या गोट्याला घेऊन जाशील. गोट्याचा मोठ्या घर बरं ते नव्ह, त्यो आमदार आपल्या रक्षणासाठी आई तुळजाभवानी प्रसन्न करून घेतली आणि तेच तुम्हाला 1-2 मिनिटात पेटी मसाला सांगते. ठीक आहे. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती, रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या किसनीचा अवतार, गेल राणीवरची वार हो चमके शिवबाची तलवार. अंधार फार धारा एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. हर विठ्ठलशी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगन्नाथ तुकाराम महाराज की जय.